आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे दैवत वाढण्यासाठी 10 गोष्टी करा. हा आपला आजचा विषय आहे. सर्वांनी आजचा जो विषय आहे आपल्या नोटबुक्स मध्ये लिहून घ्या. दैवत वाढण्यासाठी 10 गोष्टी करा. हा आजचा आपला विषय आहे. अनेक गोष्टी कराव्या लागतात देवामध्ये वाढण्याकरता आणि त्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हळूवारपणे काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि ह्या गोष्टी कोणत्या आहेत ह्या आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ह्या जर आपल्याला समजल्या तर निश्चित अर्थाने आपल्याला त्या गोष्टी करून देवामध्ये जायचे व आपल्याला वाढते. आणि हा विषय समजण्यासाठी आपण जे मुख्य वचन निवडलेलं आहे, ज्या वचनावरती आधारित आजचा आपला विषय आहे ते वचन आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी मला 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 18 वाचण्यासाठी मदत करा. आणि पेत्र आत्म्याच्या प्रेरणेने देवामध्ये कशा प्रकारे वाढलं पाहिजे याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगताना जायचं दिसत. बघा वचन काय सांगत आहे. 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 18. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. व्हेरी गुड. बघा पेत्र या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे विश्वासणाऱ्यांना हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपला प्रभू आहे. प्रभू येशू हा आपला तारणारा आहे आणि म्हणून आपण त्याच्या कृपेमध्ये पण प्रभू येशूच्या कृपेमध्ये आणि प्रभू येशूच्या ज्ञानामध्ये आपण वाढलं पाहिजे. परत सांगतो, आपण प्रभू येशूच्या कृपेमध्ये आणि प्रभू येशूच्या ज्ञानामध्ये आपण वाढलं पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रभू येशूच्या कृपेमध्ये, जेव्हा आपण प्रभू येशूच्या ज्ञानामध्ये आपण वाढतो, त्यावेळेला देवाचं गौरव आपल्याद्वारे होत असतं किंवा देवाची जी इच्छा आहे ती आपल्याद्वारे पूर्ण होत असते. आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करायची. आणि त्याची इच्छा आपल्याला पूर्ण करता यावी यासाठी आपल्याला देवाच्या स्वभावाने भरणं फार गरजेचं आहे. किंवा ज्या गोष्टी देव आपल्याकडनं अपेक्षित होतो त्या गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. मग ह्या विषयातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो आपण लिहून घेणार आहोत की कोणत्या गोष्टींमध्ये आपण वाढलं पाहिजे. यातला मुद्दा क्रमांक 1 आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 आहे देवाचं वचन नियमित वाचा आणि मनन करा. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाचं वचन रोज वाचा आणि त्याचं मनन करा. आपण अनेक वेळा देवाचं वचन वाचतो पण त्या वाचलेल्या वचनाचं मनन जे आहे ते आपण करत नाही. आणि म्हणून कुठेतरी आपल्या जीवनामध्ये देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगातून अनेक ज्या गोष्टी आहेत त्या होत नाही. मग ह्या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा समजून घेण्याकरता आपण स्तोत्र संहिता 1 अध्याय आणि 2 आणि 3 वचन आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून देवाचं जे वचन आहे आपल्या जीवनाला कशा प्रकारे योग्य दिशा देतं किंवा दाखवतं हे आपण यातून समजून घेऊ. बघा वचन काय सांगत आहे. स्तोत्र संहिता 1, 2 आणि 3 वाचा. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोंबत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी जर आपण परमेश्वर देवाच्या नियमशास्त्रामध्ये जर रमलो, आपण
जर परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राचं रात्रंदिवस मनन जर केलं तर त्याचे जे काही फायदे आहे हे आपल्याला ह्याच अध्यायाच्या पुढील वचनामध्ये पाहायला भेटतात. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आशीर्वादित व्हायचं आहे, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आशीर्वादित व्हायचं आहे, तर तुम्हाला देवाचं जे वचन आहे ते वाचलं पाहिजे, रोज ते वाचलं पाहिजे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने फलद्रूप व्हायचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही फलद्रूप होऊ इच्छिता त्या क्षेत्रासंदर्भात, जर तुम्हाला खरंच फलद्रूप व्हायचं आहे, जर तुम्हाला खरंच यश प्राप्ती जी आहे व्हावी असं जर वाटत असेल, तर दुसरी गोष्ट कोणती आपण केली पाहिजे, तर जे देवाचं वचन आपण वाचलेलं आहे त्याच्यावरती मनन करा. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी देवाचं वचन वाचलं. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी परमेश्वर देवाच्या वचनाचं मनन केलं आणि त्यांचा जो मार्ग आहे तो सुखाचा झाला. त्यांचं जे जीवन आहे ते देवाने आशीर्वादाने भरून टाकले. आपलं देखील जीवन देव हा या वर्तमान समयामध्ये आशीर्वादाने भरू इच्छित आहे आणि देवाने आपलं जीवन हे आशीर्वादाने भरावं यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण मुद्दा क्रमांक 1 मधून जे आहे ते शिकत आहोत. आणि मुद्दा क्रमांक 1 आपण जो लिहून घेतलं ते असं आहे की आपण रोज देवाचं वचन जे आहे ते वाचलं पाहिजे आणि जे आपण वाचलं आहे त्याचं मनन केलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती होता ज्याने देवाच्या नियमशास्त्रावरती रात्रंदिवस मनन केलं आणि जे काही त्यात लिहिलेलं आहे, नियमशास्त्रात जे काही लिहिलेलं आहे त्याचं पालन जे आहे त्याने केलं आणि त्यामुळं त्याला यश प्राप्त झालं. त्यामुळं देवाने त्याला आशीर्वादित जे आहे ते केलं. आणि हा व्यक्ती कोण आहे माहिती का? ह्या व्यक्तीचं नाव यहोशवा आहे. आणि पहा कशा प्रकारे यहोशवाने देवाचं वचनाचं मनन केलं, कशा प्रकारे यहोशवाने देवाचं वचन वाचलं, याविषयी आपल्याला यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये पाहायला भेटतं. बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. यहोशवा 1 अध्याय आणि वचन 8 पहा. यहोशवा 1:8 पहा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक वाच आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. व्हेरी गुड. परमेश्वर देवाचं जे वचन आहे, परमेश्वर देवाचं जे नियमशास्त्र आहे, ह्या ठिकाणी आपण पाहतो की यहोशवाने मनापासून जे आहे हे वाचलेलं होतं. आणि न केवळ त्याने हे वाचलेलं होतं, परंतु त्याबरोबर त्याने त्यावरती मनन देखील केलेलं होतं. आणि जे त्याने केलं ते आता इतरांनी करावं यासाठी ह्या वचनातून तो आपल्याला देवाचं वचन किती मौल्यवान आहे आणि देवाचं वचन वाचल्यानंतर त्याचं पालन केल्यानंतर कशा प्रकारे यश प्राप्ती होतील, कशा प्रकारे आपलं जीवन आशीर्वादित होतं, हे ह्या वचनातून आपल्याला स्पष्टपणे सांगताना जे आहे ते यहोशवा दिसून येतं. वचन सांगते जर आपला मार्ग सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल, आपल्याला यश प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, तर आपल्याला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाचं वचन रोज वाचलं पाहिजे आणि देवाच्या वचनाचं आपण मनन केलं पाहिजे. जर ह्या गोष्टी आपण केल्या तर आपलं जीवन आशीर्वादित होईल. जर ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्याला यश प्राप्ती घडेल. आणि हेच तर आज वर्तमान समयामध्ये अनेक लोकांना पाहिजे आहे. अनेक लोकांना म्हटल्यापेक्षा सर्वांनाच पाहिजे आहे. परंतु आज सर्वांना
यश प्राप्ती का नाही वाटत, परंतु आज सर्व देवाचे आशीर्वाद का नाही भेटत? कारण त्यांच्यामध्ये उणीवा आहे. ते देवाचं वचन वाचत नाही, ते देवाच्या वचनाचं मनन करत नाही. पण चर्च, आजच्या संध्याकाळच्या वेळेला जर आपल्याला खरंच आशीर्वादित व्हायचं आहे तर आपल्याला ह्या 2 गोष्टी केल्या पाहिजे. रोज देवाचं वचन वाचा आणि जे देवाचं वचन तुम्ही वाचलेलं आहे त्याचं मनन करा आणि ते आचरणात आणा. निश्चितार्थाने देवा तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार. निश्चित अर्थाने देवा हा तुम्हाला आशीर्वाद जाती केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2 आहे प्रार्थनेमध्ये वाढा. मुद्दा क्रमांक 2 लिहा, प्रार्थनेमध्ये वाढा. आणि ज्या ज्या वेळेला पवित्र शास्त्र आपण वाचतो, उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत अनेक लोक जे आहेत ते प्रार्थनेमध्ये वाढले आणि त्या सर्वांचं जे जीवन आहे ते आशीर्वादित झालं. आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण लूक याचा 18वा अध्याय आणि वचन 1 वाचतो त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे प्रार्थनेमध्ये वाढा या संबंधी काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आढळून येतात. बघा काय लिहिलं ठिकाणी, कोणीतरी लूक 18 अध्याय आणि वचन 1 वाचण्यास मदत करा. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. व्हेरी गुड. त्यांनी म्हणजे कोणी? आपण देवावर विश्वास ठेवणारे लोक. आपण सर्वदा प्रार्थना करावी, आपण खचू नये. अनेक वेळा आपण खचून जातो. आपल्या मनासारखं जर नाही घडलं, आपली एखादी इच्छा जर पूर्ण नाही झाली, आपण खूप प्रार्थना करतो. मला एक बहीण मला भेटली होती आणि ती म्हटली की मी रोज प्रार्थना करते, मी उपवास करते, मी अनेक ठिकाणी प्रेयर रिक्वेस्ट पाठवलेला आहे आणि माझी जी प्रार्थना आहे, मला असं वाटते की देव माझी प्रार्थना ऐकत नाही. आणि मी त्यांना विचारलं की तुमची प्रार्थना काय आहे? ते म्हटले की माझ्या लग्नाला जवळपास 6-7 वर्ष झाले आहे आणि आमचं पहिलं जे 2-3 वेळेस आम्हाला जे आहे मिसकॅरेज आमचं झालं आणि आता दिवस राहत नाहीये. मला खूप आई होण्याची उत्कंठ लागली आहे आणि मी ज्यावेळेस लहान लेकरांना पाहते मला फार वाईट वाटतं आणि मी देवाजवळ जाते, मी रडते, मी प्रार्थना करते, पण अजूनपर्यंत माझ्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते मला मिळालं नाही. आणि मग मी पास्टर मी खचून गेले आणि मी प्रार्थना करणं जे आहे मी सोडलं. आणि ज्यावेळेस मी हे ऐकलं मला फार त्या ठिकाणी आतून मी तुटलो आणि मी त्यांना एकच म्हटलं की ताई खचू नका, प्रार्थना करा, देवा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आणि त्यांना माझं हे सांगणं हे फार सोपं होतं माझ्या माहितीनुसार, पण त्यांच्याकरता प्रार्थना करणं हे फार कठीण होतं. कारण गेल्या 6-7 वर्षापासून ते हीच प्रार्थना करते की देवा मला दिवस जाऊ दे, मला चांगलं लेकरू होऊ दे. आणि जर ते पूर्णपणे खचून गेलं तर त्यांनी रडत रडत ही गोष्ट मला सांगितली. आणि मी त्या ठिकाणी त्यांना मी फक्त बोललो की ताई प्रार्थना करा, देव महान आहे, देवा चमत्कार करल. आणि कुठून तरी त्यांना म्हणजे त्यांना माझं हे जे प्रार्थना करा हे जे शब्द आहे त्यांना प्रोत्साहन देणार ठरलं. त्यांना परत ते जे खचलेल्या अवस्थेमध्ये होते त्यातून परत उभं राहण्यास त्यांना जे आहे ते मदत झाली. आणि ते म्हटले की ठीक आहे पास्टर, मी परत प्रार्थना करायला सुरुवात करेन. आणि दर शुक्रवारी ते उपवास करायचे आणि एक दिवस असा आला की ते प्रार्थना करण्याकरता एकत्र जमले एका रूम मध्ये. उपवास त्यांचा होता आणि ते रडून रडून प्रार्थना करायला लागल्या. आणि लक्ष द्या, ज्या वेळेस रडून रडून प्रार्थना करत होत्या देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
जर देव हन्नाची प्रार्थना ऐकू शकतो, तर तो देव आज देखील आपली प्रार्थना ऐकण्याकरता आपल्यामध्ये आहे. कारण वचन सांगतं, जिथं दोघे किंवा तिघे एकत्र येतात देवाच्या नावाने, तिथं देवाची उपस्थिती आहे. देवाचं सांगतं की तो ऐकतो, आणि देवाने त्यांच्या त्या ताईची प्रार्थना ऐकली, आणि विदिन त्यांना एका आठवड्यामध्ये जे आहे एक चांगली गुड न्यूज त्यांना भेटली, आणि आज त्यांना 2 लेकरं आहेत. चर्च, ज्या वेळेला आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नाही, आपण प्रार्थना करतो, आपण उपवास करतो, आपण ज्या गोष्टी देव आपल्याकडनं अपेक्षित होतं त्या गोष्टी आपण पवित्र आत्म्याच्या साहाय्याने करायचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि करतो देखील. पण अनेक वेळा ज्या गोष्टी आपण प्रार्थना करत असतो ती गोष्ट आपल्याला भेटत नाही, त्यावेळेला आपण खचून जातो. आणि आपण खचू नये म्हणून आपल्याला लूक याचा 18वा अध्याय आणि वचन 1 काय सांगत आहे, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये म्हणून त्यांना एक गोष्ट सांगितली, त्यांना एक दाखला सांगितला. तुम्ही जर हा शास्त्रभाग जर वाचला, लूक 18वा अध्याय 1 ते 8 वचन, तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की एक विधवा आहे, आणि ही जी विधवा आहे ही प्रार्थना करत आहे. हिच्या जीवनामध्ये समस्या आहे. कोणत्या प्रकारची समस्या आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, ही विधवा त्या ठिकाणी खचत नाही. ही विधवा त्या ठिकाणी प्रार्थना करणं, ही विधवा त्या ठिकाणी त्या देशाचा जो काही न्यायाधीश आहे त्याच्याकडे जाणं जे आहे ते त्या ठिकाणी बंद करत. ही विधवा एक कमजोर पात्र आहे, लक्ष द्या. पण त्या ठिकाणी तिने कुठल्याही प्रकारे माघार घेतली नाही, खचले नाही, निराश झाले नाही, हताश झाले नाही, हारले नाही. आणि एक दिवस आला की त्याच नगराचा जो काही न्यायाधीश आहे त्याने ठिकाणी तिचं ऐकलं. तर विचार करा, जर अन्याय न्यायाधीश जर आहे तो जर ऐकू शकतो, तर आपला देव हा अन्याय नाहीये. आपला देव कधीही आपल्यावरती अन्याय होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा चर्च. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये वाढा. पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण पवित्र शास्त्रातील पहिली 4 नवीन काळातली जी सुवर्तमान पुस्तक आहे ती ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याला हे दिसून येतं की येशू हा मोठ्या पहाटेस उठून जे आहे एकांतात प्रार्थना करण्यासाठी जात असायचा. येशूचे जीवन हे प्रार्थनेचं जीवन होतं. येशूने जास्तीत जास्त एकांतामध्ये जाऊन प्रार्थना जी आहे पित्याकडे केलेली आपल्याला दिसून येते. बघा, ज्यावेळेस आपण वचन वाचतो लूक याचा 5वा अध्याय आणि वचन 16, त्या ठिकाणी काय म्हणते पहा. लूक 5वा अध्याय आणि वचन 16, पण तो अरण्यात अधूनमधून एकांतात जाऊन प्रार्थना करत असे. व्हेरी गुड. ह्या वचनाच्या खाली अंडरलाईन करा. हे वचन काय सांगत आहे? ह्या वचनातून आपल्याला समजतं की तो म्हणजे येशू. आणि हे वचन आपण वाचलं तर आपल्याला कळतं की येशू अरण्यात अधूनमधून त्याला जसं वेळ भेटत होत त्या प्रकारे एकांतामध्ये जाऊन न खचता न हारता त्याने प्रार्थना जी आहे ती केली. येशूचं जीवन हे प्रार्थनेचं जीवन होतं. आपल्याला देखील प्रार्थना करणारा व्यक्ती बनायचं आहे. फार लांबलचक प्रार्थना नाही. आपली आवश्यकता काय आहे? वचन सांगते की 2 व्यक्ती मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले.
पहिल्याने प्रार्थना केली, त्याची प्रार्थना फार लांब लचक प्रार्थना होती. त्याच्या प्रार्थनेमध्ये अनेक गोष्टी होत्या. दुसऱ्या व्यक्तीने लांब लचक प्रार्थना नाही केली. वचन सांगते की त्याने आपला ऊर बडवून घेतला. त्याने स्वर्गाकडे पाहण्याची देखील त्या ठिकाणी धाडस आहे त्यांनी केलं नाही. पण त्याची प्रार्थना अतिशय साधी आणि सिंपल होती. तो म्हटला, हे देवा, मज पाप्यावरती दया कर. साधी प्रार्थना. चर्च आपल्याकडे बराच वेळ असतो, पण त्या वेळेला आपण प्रार्थना करत नाही. फार लांब लचक नाही. सुरुवात करा. सुरुवातीला बायबल वाच, एखादा अध्याय. सुरुवातीला गाणे गा, 2-1 गाणे गा, बायबल वाचा, प्रार्थना करा. जास्तीत जास्त अर्धा तास. दानिएल दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायची. दावीदराज देखील प्रार्थना करायची. आपण एक वेळेस देखील करतो का प्रार्थना? चर्च आपल्याला करायची. आपल्याला प्रार्थना करायची. आपल्याला प्रार्थनेमध्ये आपल्याला वाढायचं आहे. आपल्याला देवाचं वचन रोज वाचायचं आहे. जे आपण वाचलं आहे त्याच्यावरती मनन करायचं आहे आणि आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. जर ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जर केल्या तर आपलं जीवन आशीर्वादित होईल. आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला आशीर्वादित करत. आणि म्हणून आजच्या संध्याकाळच्या वेळेला फक्त देवाचं वचन ऐकणार बनू नका, तर त्याप्रमाणे कृती करणार बना. अनेक वेळा आपल्याला बायबल वाचणं फार बोरिंग वाटतं किंवा बायबल वाचण्याचा कंटाळा देखील आपल्याला येतो. प्रार्थना करणं बोरिंग वाटतं, प्रार्थना करण्याचा कंटाळा आपल्याला येतो. चर्च लक्ष द्या. ह्या गोष्टी आध्यात्मिक जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. शारीरिक जीवनामध्ये आहेच, पण आध्यात्मिक जीवनामध्ये देखील फार महत्वाचे आहे. म्हणून वचन रोज वाचा, त्याचं मनन करा आणि प्रार्थना रोज करा. देवबाप आशीर्वादित करा. देवबाप निश्चितात्मे बदली. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करा.